महाराष्ट्रामध्ये उद्योग काँग्रेसमुळे आले। देशात महागाई बेरोजगारी वाढली। निवडणुका आल्यावरच गॅसचे दर कमी का केले जातात? प्रियंका गांधींचा मोदींना थेट सवाल। शशिकांत शिंदे यांच्यावर आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल। एफएसआय प्रकरणामध्ये दुसरा गुन्हा दाखल। शशिकांत शिंदेंसोबत 25 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल। संविधान बदलण्याचा मोदींचा इरादा। पैशांच्या जोरावर महाराष्ट्रात सरकार पाडलं। प्रियंका गांधींचा फोडाफोडीच्या राजकारणावरून भाजपवर थेट हल्लाबोल। शाहू महाराजांचा पराभव करा असं मोदी म्हणतात, तर शाहू महाराजांच्या गादीचा अपमान कोल्हापूरची जनता कदापि विसरणार नाही। मोदींच्या कोल्हापूर दौऱ्यावर राऊतांचा हल्लाबोल। वंचित भाजपची बेटी। वंचितला मतदान म्हणजे भाजपला मतदान। शिर्डीतील महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वागचौरे यांचा वंचितसह भाजपवर हल्लाबोल। लोकसभेच्या ऑफरबद्दल इमामला धन्यवाद, मात्र पक्षाचं नुकसान होईल अशी कृती करणार नाही। पुढच्या टप्प्यात काँग्रेसचा प्रचार देखील करणार नाही। इमामने दिलेल्या ऑफरवर नसीम खान यांची स्पष्टोक्ती। काँग्रेसकडून अल्पसंख्याक समाजाला उमेदवारी न दिल्यानं समाजात नाराजी। महाराष्ट्रात मुस्लिम उमेदवार का दिला नाही? नसीम खान यांचा काँग्रेसला सवाल। मतदारसंघ सोडून त्यांना दुसरीकडे उमेदवारी दिली। वर्षा गायकवाडांना बळीचा बकरा केलं। वर्षा गायकवाडांच्या उमेदवारीवरून प्रकाश आंबेडकरांची टोलेबाजी। काँग्रेसच्या नसीम खान यांना मुंबईतून लोकसभा उमेदवारी देण्याची इमामची ऑफर, तर खासदार इम्तियाज जलील यांची ट्विटरवरून ऑफर। महायुतीच्या प्रचारार्थ कोल्हापुरात पंतप्रधान नरेंद्र मोदींची जाहीर सभा, तर जाहीर सभेत राजवर्धन कदम बांडे होते उपस्थित। केंद्र सरकारच्या वतीनं कांदा निर्यात करण्यास हिरवा कंदील। 6 देशांमध्ये 99,150 मेट्रिक टन कांदा निर्यातीला केंद्राची परवानगी। शेतकऱ्यांनी डोळे वटारल्याने निर्यात बंदी उठवली। त्यांचे उमेदवार पाडा तरच त्यांना कांदा उत्पादक शेतकऱ्यांची ताकद कळेल। राजू शेट्टींचे शेतकऱ्यांना आवाहन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।